चटपटीत पुणेरी मिसळ करणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करू. रात्री मटकी भिजत घालायची आणि सकाळी मोड आणायची 5 ते 6 तासासाठी चाळणी मीठ टाकायची, म्हणजे छान अशी मोड आहे तिथं. त्यातलीच एक वाटी मटकी घेतलेली. मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि भरपूर पाणी टाकायचं, कारण हीच पाणी आपण नंतर मिसळमध्ये वापरणार आहे. आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून शिजून घ्यायची, एकदम अशी गाळ शिजवायची नाही. 2 चमचे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते पण असं लालसर करेपर्यंत भाजायचा. 1 चमचा तेल टाकायचं. एक मोठा कांदा घेतलेला असा उभा पातळ कापून घ्यायचा आणि त्याला बी थोडंसं परतून घ्यायचं. ते थोडा परतला की एक छोटा टोमॅटो टाकायचा लाल, आणि दोन्ही चांगलं मऊ करून घ्यायचं. दोन्ही चांगलं मऊ झालं की थंड करायचं. टोमॅटो, कांदा आणि खोबऱ्याची एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची. एक कढई घेतली, भांडं असं मोठंच घ्यायचं मिसळ करायचं म्हणलं की, म्हणजे छान अशी मिसळ शिजती. आणि त्यात 4 चमचे मोठे तेल टाकलेलं आहे आणि मिक्सरमधनं मसाला वाटून घेतला ते टाकायचा. 4 ते 5 मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. जेवढा मसाला परतून तेवढा आपल्या मिसळला खूप छान चव येते. आणि 1 मोठा चमचा गोडा मसाला टाकलेला आहे. 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळं आपल्या मिसळला खूप छान कलर येते. ते पण 1 ते 2 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. आणि ते परतून झालं की ती मटकी शिजलेलं पाणी आहे ते थोडंसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे. पहिले थोडंसं टाकून घ्यायचं आणि मसाला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गाठी होत नाहीत. आणि हे मिक्स करून झालं की ती पूर्ण मटकीन पाणी पूर्ण सगळं टाकून घ्यायचं. मिसळ अजून खूप घट्ट आहे, त्यामुळं मी अजून गरम पाणी करून टाकणार आहे. 1 ग्लास पाणी गरम करून टाकायचं, थंड टाकायचं नाही आहे. थंड पाणी टाकलं की पूर्ण मिसळची चव बदलती. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे, कारण आपण मगाशी पण मटकी शिजताना मीठ वापरलेलं आहे. मोठ्या गॅसवरती चांगली अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आली की लो ते मिडियम गॅस करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं चांगलं शिजून द्यायचं. जेवढे आपली मिसळ शिजन तेवढी चवीला खूप छान लागत. 10 ते 12 मिनटं नंतर किती छान अशी तरी आलेली आणि कलर पण खूप छान आलेला आहे. एका प्लेटमध्ये मटकी टाकायची, त्यावरती कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि फरसाण टाकायचं. फरसाण टाकलं की त्यावरती आपण शॅम्पल टाकणार आहे, तर शॅम्पल टाकायचं आणि त्यावर थोडीशी तरी पण टाकायची. किती छान अशी तरी आलेली गरमागरम पुणेरी मिसळ तयार आहे. पुणेरी मिसळ म्हणलं की जास्त अशी चटपटीत असती, पण अशी झणझणीत नसती, कमीच तिखट असती. मी मटकी वापरली. कोण पोहे वापरतो, कोण बटाट्याचा मसाला करून वापरतो. आपल्या आवडीप्रमाणे आपण कसं पण वापरू शकतो, कारण ही कशीही केलं तरी चवीला खूपच छान लागते. किती